सर्व शहरांमध्ये नागरी वाहतूक सेवा क्षेत्राची अवस्था चिंताजनक आहे. मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये तर लाखो नागरिकांच्या जीवावरचे दुखणे झाले आहे. देशात शहरीकरण वेगाने होत आहे असे म्हटले जाते, पण वस्तुस्थिती ही आहे की फक्त मोठी शहरे अक्राळ विक्राळ होत आहेत आणि छोटी शहरे चक्क आक्रसत आहेत. नागरी वाहतुकीचा प्रश्न जीवघेणा होण्यामध्ये शहरीकरण नव्हे तर मोठ्या शहरांची वाढणारी जीवघेणी घनता सर्वात मुख्य कारण आहे. नागरी वाहतुकीच्या प्रश्नावर शाश्वत आणि दीर्घकालीन तोडगा राजकीय हस्तक्षेपातूनच येऊ शकतो. बाकी उपाययोजना दुय्यम सिद्ध होतील. नागरी वाहतूक सेवेची मागणी, घर आणि इच्छित स्थळ यामधील अंतरातून तयार होते. यावरचा दीर्घकालीन उपाय हाच असू शकतो की घर आणि इच्छित स्थळ यांमधील अंतर कमीत कमी असणे. शहराच्या मध्यवर्ती भागाजवळ असणाऱ्या जमिनीचे भाव खूप असतात. त्या मध्यवर्ती केंद्रापासून जेवढे दूर जाऊ त्या प्रमाणात भाव कमी होतात. साहजिकच लाखो सामान्य नागरिकांना त्यांच्या बजेटमध्ये बसतात, म्हणून अशा केंद्रांपासून दूर घरे घेणे भाग पडते. नागरी वाहतुकीवरील ताण वाढण्याचे हे दुसरे महत्वाचे कारण आहे. यावर उपाय म्हणजे केंद्र राज्य सरकारांनी त्यांच्या विविध घरबांधणी महामंडळामार्फत घरबांधणी क्षेत्रातील आपला सहभाग वाढवला पाहिजे, जो उपायासाठी 70च्या दशकात केला गेला. त्याचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. शहरात महानगरात रस्त्यावरील बसेसना पर्याय नाही. निवडून येणाऱ्या नवीन सत्ताधाऱ्यांनी सार्वजनिक नागरी वाहतूक उपक्रमांचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. या कोट्यवधी खासगी वाहनांमुळे आणि रस्त्यांची लांबी रुंदी तेवढीच राहिल्यामुळे सर्व शहरांमध्ये जीव गुदमरवणारी वाहतूक कोंडी, हवेचे प्रदूषण, पार्किंगचे प्रश्न, छोटे मोठे अपघात वाढले आहेत. त्याचवेळी समांतर पद्धतीने अनेक शहरांमध्ये पायी चालण्यासाठी फुटपाथ किंवा मार्गिका, सायकल आणि दुचाकी यांच्यासाठी छोटे रस्ते, गल्ल्या राखीव ठेवता येतील. या रस्त्यावरून कोणत्याही प्रकारच्या चारचाकी वाहनाला परवानगी दिली जाऊ नये. त्यामुळे अपघात होण्याचे व अपघातात गंभीरपणे दुखापत होण्याचे प्रमाण कमी होईल. नागरिकांचा वेळ वाचेल. पायी चालणे, सायकल यांचा वापर नागरिकांकडून आपोआप वाढेल.